अहो पेईंग गेस्ट आहेत ते, सून आणि लेक नव्हेत. काय उतावीळपणा हा. एवढ्या उतावीळपणे माझी कधी वाट बघितली होतीत का? हो पाहिली होती ना. तुम्ही कधी एकदा कामावर जाताय याची वाट बघायची मी. म्हणजे मी ऑफिसला जायची वाट बघत होतीस तू? नाही तर काय. तिथे किचन मध्ये येऊन सुद्धा तुम्ही मला त्रास द्यायचा. मी तेल किती घालतीये, तूप किती घालतीये, साखर थोडी कमीच घाल बर का, असं वाटायचं ना. स्वयंपाकघर तुमच्यावर सोपवावं आणि स्वतः बाहेर जाऊन बसावं. माझा इतका त्रास व्हायचा तुला? अगं तुला डायबिटीस आहे. मला गोड आवडत असताना सुद्धा आम्ही म्हणून साखर कमी टाकायला लावायचं तुला. हा मग काय म्हणतात ना ते, जाऊ दे. मीही तेच म्हणते, जाऊ दे. पोरं थकून येतील एवढ्यात, नका त्यांच्यावर तुटून पडू. बिचारी दिवसभर काम करून थकून भागून आली असतील. त्यांचा थकवा दूर करण्यासाठी आपण काय काय प्रयोजन केलं? मी काहीही केलं असलं तरी तुम्ही कृपा करून खुसपटा काढू नका, कुचकट बोलू नका. प्रयत्न निश्चित केला जाईल, पण माझ्या शंकांचं निरसन आधी, बाकी सगळं नंतर. अहो शंकासूर, जरा गप्प बसायला काय घ्याल? अहो एवढं वय झालं तुमचं, आता तुम्हाला एका नजरेत माणसं ओळखू यायला हवीत. ती बिचारी दिसतात का तोंडावरनं तशी? किती निरागस आहेत दोघ जण, आणि संस्कारी सुद्धा. काय निरागसता दिखाऊपणा असू शकतो, आणि संस्कार सुद्धा तात्पुरते उसने घेता येतात. तुम्हाला सांगतो, ही आजकालची पिढी आहे ना, हे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतात. अहो अहो नक्षलवादी नाहीये ती. काय परळताय तुम्ही? माझी पक्की खात्री आहे, ती मुलं खोटं बोललीच नसतील. तुमच्या ऐकण्यातच चूक झाली असेल. माझ्या कानांवर, डोळ्यांवर आणि मेंदूवर प्रचंड विश्वास आहे. तोच जरा कमी ठेवला असतात तर बरं झालं असतं. काय काय म्हणाले? नाही काही नाही. हे पहा, माझ्या ऐकण्यात चूक होणं शक्यच नाही. मी अग्रीमेंट कॅन्सल करायचं ठरवलंय. म्हणजे आजच घर सोडावं लागेल. मी काय म्हणते, जरा थोडासा विचार करा ना. त्यांची काही अडचण असलीच तरी लगेच कसे सांगतील ते आपल्याला? आपल्याला त्यांना थोडा वेळ द्यायला हवा ना. आपण सावध असलेलं बरं. कुठलाही धोका पत्करायचा नाहीये मला. हो, तुम्हाला काय वाटेल ते करा, नाहीतरी माझ्या सुखापेक्षा संशयाला जास्त महत्व देता तुम्ही. माझ्याशी काही देणं घेणंच नाहीये का तुमचं? उगाच आरडा ओरड, रडा रड करू नका. उगाच माझं सगळं उगाचच असतं नाही का? उद्या म्हणाल तुमच्या बरोबर मी राहते ते सुद्धा उगाचच आहे म्हणून. नाही नाही, तुम्ही काही बोलूच नका. मला सुद्धा काही बोलायचं नाहीये. आदिती बाय ग, बाय जुई बाय, जय बाय, रजनी बाय, अरविंद काका बाय बाय बाय, अमित बाय एव्हरीबॉडी, बाय बाय. काय ग, तू नाही निघालीस? छे हो, आज 5:55 ही वेळ निघण्यासाठी अतिशय उत्तम आहे. 5:55 करेक्ट आहे. निघा सावकाश. बाय. चल नंदिनी. अच्छा ग,
कुठे पडली लिस्ट? थांबा, हं. नका शोधू. ही घ्या, इथे पडली. थँक्यू. काय ते किराणा मालाची यादी आहे ना सगळी, ते जाता जाता द्यायची आहे. शिट, क्लास संपलाय. घ्या. मला सोडून निघालीस? थोडा वेळ थांब ना. का? तुला बघत राहिलं की ऑफिसमध्ये असल्यासारखं वाटत नाही. तू नसतेस तेव्हा खूप मिस करतो तुला. मिस दाभोळकर. माझ्याशी फ्लर्ट करू नका मिस्टर खानोलकर. मी मॅरिड आहे. माझ्या नवऱ्याला जर हे समजलं ना तर काही खैर नाही हा तुमची. हो का? तुझ्याशी मैत्री करायला काहीही भोगू शकतो मी. माझ्या बायकोला आजच सांगतो की मी ऑफिसमधल्या एका गोड मुलीच्या प्रेमात पडलोय. तुझ्यासाठी मी तुझ्या नवऱ्याचा आणि माझ्या बायकोचा राग पत्करायला तयार आहे. स्पेशल मेसेज. अगं खुश आहेस म्हणून विचारलं. अगं खुश तर होणारच. घरी आई बाबा वाट बघत असतील ना तिचे. माझ्या आईचे तर इतकं वय झालंय की वाट बघणं सुद्धा विसरून जाते हल्ली. पण काही म्हणा, घरी कोणी वाट बघणार असेल ना तर घरी जाण्याची ओढ काही निराळीच असते. आणि त्यातून लहान मुलं वाट बघत असेल तर मग फास्ट लोकल सुद्धा स्लो झाल्यासारखे वाटते. हो ना. आदितीचे आई बाबा आत्ता वाट बघतायत. नंतर काय ते सुद्धा सोडून देतील. का ग? का असं बोलतेस तू? लहान आहे अजून ती. नंदिनी मॅडम ती लहान आहे म्हणूनच म्हणते. एकदा का वय सरून गेलं ना की कोणी वाट बघत नाही. आता आपलं तरी काय झालंय दुसरं. चल नंदिनी मॅम. चला निघ ना, उशीर होईल तुला.
म्हणजे उशीर होत असेल ना? बाय. बाय. सॉरी, बिझी आहेस का? नाही, बोल ना. मला माहित नाही मला असं का वाटतंय. हं. पण मला असं वाटतंय की तुला शेरो शायरी आवडत असेल. नाही ग, असं काही नाहीये. नाही आवडत? नाही. आवडेल. हा? ऍक्च्युली शनिवारी एक महफिल आहे शेरो शायरीची. आपण जाऊया. माझ्याकडे पासेस आहेत 2. सो लक्ष कुठे आहे तुझं? शनिवार ना? हा. नाही, जमणार नाही मला. एक महत्वाचं काम आहे. संध्याकाळी आहे. संध्याकाळीच आहे, ऑफिस नंतर. परत कधीतरी. काय गरज होती तुला त्या रजनीशी हात मिळवायची? आणि त्यात काय एवढं यार? माझ्या मनात काही नव्हतं. आणि जर तिच्या मनात असेल तर? नाही, परत कधीतरी बघूयात ना, ठरवूयात काहीतरी. नक्की. एक मिनिट. हा हा सर. अविनाश सरांनी बोलवलंय केबिन मध्ये. जाऊन येतो. काय ग? काही नाही. चला निघते मी. तू घाबरतेस काय अशी सारखी? तुम्हाला नाही वाटत आज जरा भांडी जास्तच आहेत म्हणून? एकावर एक भांडी टाकतच चालला तुम्ही. शकू, तू अगदी आम्ही राबवून घेत असल्यासारखं काय बोलतेस ग? तूच तर म्हणतेस ना की आमचंच काम त्यातल्या त्यात बरं आहे म्हणून. माझं नाव शकुंतला आहे. पिक्चर मध्ये काम मुलांची नाव शकूच असतात. मला नाही आवडत शकू म्हणून हाक मारली. शकुंतला बाई, भांडी नीट घासा. ए, मी जरा बाहेर चक्कर मारून येतो. आत्ता तुमचं औषध घ्यायच्या वेळेला? बरं, या लवकर या. कुठे चाललात पण? काय ग, तुला काय झालं हसायला? वड्याचा तल वांग्यावर कशा पायी काढता? आज कसला घाट घातला एवढा? खूप छान वास येतो या. तुझी भांडी आवर आणि मग 2 घास खाऊन जा. मी आज नाही ओळखत आहे तुला. नवीन आलेल्या पाहुण्यांसाठी केले वाटतं हे जेवण. बरंय बरंय. काकांनी बरं घेतलं ह्या लोकांना घरात. कुठले आहेत हे? नाही म्हणजे नवीन लग्न झालेलं जोडपं नाही दिसत ही. हो का? कशी दिसतात नवीन लग्न झालेली मुलं? आता हे बी तुम्हाला मीच सांगायचं? नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या चेहऱ्यावर ते येगच असतं. हळदीचं पाणी लवकर उतरत नाही. पोरीचं माहित नाही, पण ते पोरगा पिक्चर मधल्या हिरो सारखा हिरोईन शोधत असल्यासारखं वाटतो. तू कधी काय एवढं निरखून बघितलंस त्यांना? आणि ते कुठले काय
ह्या नसत्या चौकशा तुला कशाला? ते काय नाही, काकांनी शिकवलं ना मला. ते बरं पटकन शिकलीस. गेल्या कित्येक वर्षात तवा कसा घासायचा हे मी तुला शिकवलं, ते नाही जमलं तुला. त्या दोघांविषयीची तुझी मतं तुझ्या जवळच ठेव. फार गुणी आणि संस्कारी मुलं आहेत ती. घरचेच वाटतात मला. तुमचं राहू दे तुमच्यापाशी. मला काय करायचंय? मला माझा पगार वाढवून द्या. माझ्या पोराची फी वाढली आहे आणि तुमच्याकडे सुद्धा 2 माणसं वाढली आहेत. वा ग वा, एका कामाचे 500 रुपये घेतेस तू आणि सगळ्यांकडे 4 माणसं असतातच. मग काय आम्ही दोघच होतो म्हणून अर्धे पैसे घेत होतीस का तू? आणि काय ग, तुझ्या लेकाची फी तर केतकरच भरतात, तू कधी भरलीस? पण तुमच्याकडे 2 माणसं वाढली आहेत ना. ते काहीही असो, तुला जर काही अडचण असेल तर तसं सांग. पगार वाढ मिळणार नाही. मला नाही वाटत काका त्या दोघांना इथे लय दिवस टिकू देतील म्हणून. हो ग, मला पण तीच भीती वाटते. खूप संशय घेतात ग मुलांवर. म्हणजे ते मगाशी कानेटकर काकांना विचारत होते 12 नंबरची बस किती वाजता येते, ते याच्यासाठी. अरे बापरे, म्हणजे आता हे शहानिशा करायला बस स्टॉपवर गेलेत की काय? त्या मुलांना जर तिथेच काही विचारायला लागले ना तर घाबरून जातील ग ती. तू तुझं काम कर, मी आलेच. तेच करायला तेवढ्यासाठी तर आली इथं. हॅलो हॅलो काकू, हा मी अदिती बोलतेय. अगदी देवीसारखा फोन केलास बघ. काय म्हणजे आता तुला मी देवासारखं कसं म्हणू ना. काकू तुम्ही पण ना. बरं, मी याच्यासाठी फोन केला की मी येताना काही आणू का? म्हणजे भाजी किंवा दूध काय आणायचंय का? नाही ग, इथे आम्हाला काय काम असतं दिवसभर. बरं ऐक, हा मी आता तुलाच फोन करणार होते, तेवढ्यात तुझा फोन आला. तुम्ही घरी यायला निघालायत का? हो हो, आम्ही निघालोच आहोत. काही काम आहे का? अगं, सकाळी यांनी तुम्हाला वेगवेगळं जाताना पाहिलं, तेव्हापासून यांना चैन नाहीये ग. काय? हो ना, आणि तुला यांचा स्वभाव माहितीच आहे. म्हणजे तसे ते वाईट नाहीयेत ग, पण ते याचा छडा लावायला बाहेर पडले असतील असं मला वाटतंय. आणि तुम्ही त्यांना सगळं खरंच सांगितलं असेल यावर माझा विश्वास आहे ग. पण काय आहे की कदाचित त्यांनी कडक शब्दात विचारलं तर घाबरून तुमच्या तोंडून भलतं सलतं काही जाऊ नये म्हणून मी आधी फोन केलाय. बाळा, तुम्ही खरंच काही लपवत नाही आता? नाही म्हणजे तुला असं वाटेल की मी पण केतकरांसारखंच वागते का काय? पण म्हणजे मी असंच विचारलं. हा, नाही हो, नाही म्हणजे काकू तसं लपवण्यासारखं काही नाहीये. हो ना, छान. मला पण असंच वाटलं होतं. जयला काहीतरी काम असेल म्हणून तुम्ही वेगवेगळे गेला असाल. पण आता येताना बरोबरच याल ना? नाही म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही ना. हे तिथे बस स्टॉपवर येऊन सुद्धा शहानिशा करतील, म्हणून मी तुला सावध करायला फोन केलाय. बर, या हा लवकर.
हो 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 बरं ठेवू आता फोन. ओके. आधीच ऑफिस जॉईन केल्यापासून तारेवरची कसरत चालू आहे आणि त्यात आता ही केतकरांची भर. हा जय पण ना कुठे राहिलाय कोणास ठाऊक. अडकला असेल त्या पोरींमध्ये. 7 वाजता येतो म्हणाला. फोनच करून बघते त्याला. नाही नको. त्या रजनीने बघितलं ना तर तिला अजून एक कारण मिळेल त्याच्याशी बोलायला.